आहे की ज्या पद्धतीची भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाची, मुख्य निवडणूक आयुक्तांची ही राहिलेली आहे या प्रचारादरम्यान निवडणुकीच्या, की त्यांनी एक झुकतं माप सत्ताधारी पक्षाला दिल्याचं दिसतंय. आणि हे उदाहरणं आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो. अशा पद्धतीनं तो कारभार झालेला आहे. मतमोजणी फ्री अँड फेअर झाली पाहिजे. लोकशाहीचं ते एक वैशिष्ट्य आहे. या निवडणुकीकडं संपूर्ण जग सुद्धा या दृष्टीनं बघतंय की किती फ्री अँड फेअर ही निवडणूक होईल. खास करून काउंटिंग, मतमोजणी कशी होईल याकडे सुद्धा, जसं जाणकारांचं, चिकित्सकांचं, विरोधी पक्षाचं, सत्ताधारी पक्षाचं, काउंटिंग एजंट्स तर तिथेच असणार आहेत. आपल्यासारखे जे पत्रकार आहेत, जे इतके वर्ष आता निवडणुका कव्हर करतायत, तेही हेच म्हणतील की मतमोजणी योग्य झाली आणि त्यानंतर खरा निकाल हा बाहेर येणार आहे की जिथे बहुतेक लढती या अटीतटीच्या आहेत. येस सर. नाही, एक तर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या निवडणुकीकडे याच्यासाठी लागलेलं आहे की 2024 हे जगाच्या दृष्टीनं निवडणुकांचं वर्ष आहे. म्हणजे जगातली जवळपास निम्मी लोकसंख्या ही या वर्षामध्ये निवडणुकीला सामोरे जाते आहे. आणि त्याच्यामध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे आणि ज्याला परफॉर्मिंग डेमोक्रेसी म्हणतो अशा पद्धतीची मोठी, जगातली सर्वात मोठी लोकशाही ही भारताची आहे. एक म्हणजे जस्ट त्याच्या तपशिलात जात नाही, पण तुम्हाला या फेअर अँड फ्री अँड फेअर इलेक्शनच्या संदर्भातला एक इंडेक्स एक स्वित्झर्लंड मधली संस्था करते आणि ज्यावेळेला टाइम संदर्भातलं जे रिपोर्टिंग केलं जगभरातल्या निवडणुकांचं, त्यामध्ये त्यांनी भारतातल्या निवडणुकीला फ्री अँड फेअरनेस संदर्भात 55 एवढा मार्क्स दिलेले आहेत आउट ऑफ 100. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की निवडणूक आयोगाची एकूण कामगिरी आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाकडे किंवा जो कधी सत्तेत असेल त्याच्याकडे झुकणे, आणि हे काही भारतीय जनता पक्ष आता आहे म्हणून नाही आहे. याच्या अगोदरचे असे अनेक उदाहरणं आहेत की निवडणूक आयोगाच्या एकूण निष्पक्षतेबद्दल, त्याच्या तटस्थतेबद्दल आणि एकूण त्यांच्या निस्पृह पाण्याबद्दल अनेक वेळेला संशय व्यक्त झालेला आहे. आणि त्यामुळं त्याला हे रँकिंग जे म्हणजे हे त्याचं जे रेटिंग आहे किंवा त्याचा जे इंडेक्स आहे तो साधारणपणे 55च्या आसपास आहे. आणि या उलट जगातले अनेक देश असे आहेत की ज्यांचं या पद्धतीचं रेटिंग जे आहे ते 90च्या वरती आहे, 92 आहे, 95 आहे, 98 आहे. म्हणजे फ्री अँड फेअरनेसच्या संदर्भात हा एक मी जस्ट रेफरन्स म्हणून दिला. या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीच्या धार्मिक ध्रुवीकरणापासून तर अत्यंत बिलो द बेल्ट अशा स्वरूपाच्या टीकेच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला तक्रारी झाल्या त्या वेळेला निवडणूक आयोग हा या पद्धतीनं निष्पक्षपणे वागताना आपल्याला दिसला नाही. आणि विरोधकांचा मुख्य आरोप तोच आहे. त्यातल्या त्यात गंमत अशी की समजा थेट व्यक्तीच्या विरोधात, म्हणजे ते पंतप्रधान असोत, गृहमंत्री असोत की विरोधी पक्षातले नेते असोत, थेट व्यक्तीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाकडे दिलेला जो म्हणजे त्यांनी घेतलेली जी दखल आहे ती त्याला एक इक्वेलेवेरियम लावला की अशा पद्धतीचा की म्हणजे काय मोदी काय बोलले किंवा खरगे राहुल गांधी काय बोलले, तर दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून दिल्या. आणि हाईट अशी की 6व्या टप्प्यानंतर निवडणूक आयोगाचं एक असे डायरेक्टिव्ह आल्या की बघा हे निवडणूक आयोगाचा म्हणजे याचा आचारसंहितेचा भंग होईल आणि समाजात धुई वगैरे निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नका. म्हणजे ज्याला बैल गेला आणि झोपा केला म्हणतो आपण तशा स्वरूपाची वागणूक आहे. त्यामुळं या मतमोजणीकडं सगळ्याच राजकीय पक्षाचं, विशेषतः विरोधी पक्षांचं खूप लक्ष असेल. परवा दिवशी कपिल सिब्बल यांनी एक तक्ता, त्यांचा एक व्हिडिओ केला की नेमकं काय पाहायला पाहिजे तिथं, जे काउंटिंग एजंट, त्यांचे जे मतमोजणी प्रतिनिधी जे उमेदवारांचे आहेत त्यांनी तिथं गेल्यानंतर काय करायला पाहिजे, त्याची एक चेकलिस्ट काय असायला पाहिजे या संदर्भातलं केलेलं आहे. आणि एक थोडी जागृती अशी दिसते या निवडणुकीमध्ये. म्हणजे आपण याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये खूप कमी लोकांना 17C फॉर्म माहित असतो, 17A फॉर्म माहित असतो, त्याच्यामधले वेगवेगळे जे बारकावे आहेत एकूण निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले खूप कमी माहित असतात. परंतु या निवडणुकांमध्ये गेल्या 15 दिवसात विशेषतः 17C फॉर्म बद्दल, म्हणजे जो फॉर्म मतमोजणी तिथलं मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राधिकारी जो आहे तो सर्व संबंधित उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींशी, पोलिंग एजंटशी संमतीनं मशीन सील केल्यानंतर एकूण झालेलं मतदान जे आहे एका कागदावरती नोंद करतो, मेल, फिमेल किंवा अदर जेंडर जे काय असेल ते, आणि त्याच्यावरती मशीनच्या सीलवरती सह्या घेतल्या जातात आणि त्या कागदावरती 17Cच्या फॉर्मवरती सह्या घेतल्या जातात. तर त्याच्या संदर्भातली खूप चर्चा झाली. तर यामुळं आता 4 तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला मला असं वाटतंय की
अनेक मतमोजणी केंद्रांवरती या पद्धतीचं खूप डिबेट होईल, की ज्या डिबेटमध्ये किंवा वाद होतील, की ज्या वादामध्ये आपल्याला एक मिनिट, माझा आवाज येतोय ना? हो 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 सर. हा. तर तिथं मला वाटतं की मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा संत होऊ शकेल, मतमोजणीच्या प्रक्रियेसंदर्भातले आक्षेप दाखल होतील आणि ज्या क्लोज फाईट आहेत, काही हजारांच्या फरकाने ज्या फाईट ज्या लढल्या जात आहेत, ज्या निवडणूक ज्या मतदारसंघांमध्ये अतिशय काट्याची लढत आहे, म्हणजे आपल्याकडच्या भाषेत सांगायचं असेल तर घासून आहे, तर अशा मतदारसंघांमध्ये या पद्धतीचे आक्षेप खूप घेतले जातील. ते म्हणजे मतदान यंत्र उघडण्यापासून तर त्याच्या मतमोजणीपर्यंत. आजच डीएमकेनी एक निवडणूक आयोगाकडे एक अर्ज पाठवलाय की हे जे पोस्टल बॅलेट्स आहेत ते अगोदर मोजा अशा स्वरूपाचं, म्हणजे निवडणूक प्रक्रियेची स्टँडर्ड प्रोसेस जी आहे वोट काउंटिंगची, तर ती फॉलो करा अशा पद्धतीचा अर्ज पाठवला जाणार आहे. त्यांनी पाठवलाय. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्या लोकांसाठी, म्हणजे भाजपच्या समोरचं चॅलेंज काय आहे, म्हणजे जस्ट विषय निघाला म्हणून हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्याला आपण काय प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणतो ना, अशा स्वरूपाचा हे आहे. काय झालंय की आपण याच्या वेळेला म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला जातो, तर मी तुम्हाला जस्ट माहिती म्हणून सांगतो की 2014च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये भारतीय जनता पक्षानं 21 जास्तीच्या जागा जिंकल्या, म्हणजे 282 आणि 303. ते त्याच्यामुळं विशेषतः पुलवामाचा अतिरेकी हल्ला, त्याला बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईकनं दिलेलं उत्तर, तर या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपने जिंकलेल्या ज्या 303 जागा आहेत त्याच्यातल्या 183 जागा ज्या आहेत ते भाजप उमेदवारांनी 15% किंवा त्यापेक्षा अधिक मताधिक्याने जिंकल्या होत्या आणि 40% जागा ज्या आहेत उरलेल्या त्याच्यातलं जे लीड आहे, त्याच्यातलं मताधिक्य जे आहे ते 15%पेक्षा कमी होतं. आणि या ज्या कमी मताधिक्याने जिंकलेल्या जागा आहेत त्याच्यातल्या 10 जागांवरती जर विजयाचा फरक जो आहे तो 1%पेक्षा कमी होता. 32 जागांवरती जो फरक आहे तो 5%पेक्षा कमी होता आणि 42 जागांवरचा जो फरक आहे, लीड जे आहे ते 5 ते 10% या दरम्यान होतं. तर ह्या म्हणजे आणि 36 जागा ज्या आहेत ते 10 ते 15च्या ह्याच्यामध्ये होतं. मला असं वाटतंय की हे जे कमी फरकाने जिंकलेल्या जागा ज्या आहेत त्या कुठल्या राज्यातल्या आहेत हे प्रत्यक्ष परवा दिवशी ज्या वेळेला एक्झॅक्ट पोल येतील, एक्झिट पोल आता आपण पाहिला, पण एक्झॅक्ट पोल येतील त्यावेळेला या ज्या राज्यांमधल्या कमी फरकाने जिंकलेल्या ज्या जागा आहेत त्या निर्णायक ठरतील. उदाहरणार्थ भाजपने उत्तर प्रदेशामध्ये ज्या 62 जागा जिंकल्या त्यातल्या निम्म्या जागा या 15%पेक्षा कमी फरकाच्या होत्या आणि त्याचं कारण असं होतं की बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी तिथं एकत्र लढली होती. कर्नाटकमध्ये जिंकलेल्या ज्या 25 जागा आहेत त्याच्यातल्या 16 जागांवरचं जे लीड जे आहे, डिफरन्स जो आहे तो 15%पेक्षा कमी होता. असंच पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या 18 पैकी 13 जागांवरती हे लीड जे आहे ते 15%पेक्षा कमी होतं. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 8 जागांवर, ओडिसामध्ये 7 जागांवर, बिहारमधील 6 जागांवर, आसाम आणि तेलंगणामधल्या 4 जागांवर, झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3 जागांवर आणि इतर अन्य जागांमधल्या साधारणपणे 9 जागांवरती हे लीड जे आहे ते 15%पेक्षा कमी होतं. हे मी तुम्हाला तपशिलात त्याच्यासाठी सांगितलं की या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला, विशेषतः बेरोजगारी, विशेषतः महागाई, विशेषतः शेतकऱ्यांमधली नाराजी आणि ही जी राज्य मी सांगितली या राज्यांमधल्या ग्रामीण भागातल्या ज्या जागा आहेत, अगदी ऑप्टिमम लेवलचा नॅशनलिझम ज्याला म्हणतो की अल्ट्रा नॅशनलिझम हा 2019च्या इलेक्शनचं वैशिष्ट्य होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आताची जी झालेली निवडणूक आहे ती कुठलाही नॅशनल इश्यू मोठा नाहीये, नॅशनलिझमशी विषय मोठा नाहीये. लोकल इक्वेशन्स, त्या राज्यांमधली लोकल इक्वेशन्स, त्या राज्यांमधले प्रश्न, स्थानिक प्रश्न अशांवरती झालेली जी निवडणूक आहे आणि त्यामुळे माझं साधारणपणे म्हणजे याच्या संदर्भातला अंदाज असा आहे की या ज्या क्लोज फाईटच्या जागा आहेत ते या एक्झॅक्ट पोलच्या दिवशी 4 तारखेला निर्णायक ठरतील असं मला वाटतंय.